गट्टू चिंकीचा वाढदिवस। आज गट्टू चिंकीचा वाढदिवस होता आणि दोघेही सकाळी एक्साइटमेंटमध्ये लवकर उठले होते। दोघेही लगेच फ्रेश होतात आणि नवीन कपडे घालून तयार होतात। चिंकी, हॅपी बर्थडे टू यू। तसं तू आज खरंच खूप छान दिसतीये आणि तुझा हा नवीन फ्रॉक तर छान आहे। तुलाही हॅपी बर्थडे गट्टू। नाहीतर मी म्हणेन हॅपी बर्थडे टू अस। आणि हो, तुझा हा ब्लू टी शर्ट आणि जीन्स मस्त दिसतीये। थँक्यू चिंकी। आता लवकर चल चिंकी, स्वयंपाकघरात आईकडे जाऊ। हो हो, चल चल। गट्टू चिंकी दोघेही आईकडे जातात तर बघतात की आईने त्यांच्या आवडीचा नाश्ता अगोदरच डायनिंग टेबलवर बनवून ठेवला होता। अरे गट्टू चिंकी, तुम्हाला दोघांना हॅपी बर्थडे। या डायनिंग टेबलवर बसा, तुमचा आवडता नाश्ता केलाय। थँक्यू आई। आई, बाबा कुठे? गट्टू बाळा, बाबा तुमच्यासाठी चॉकलेटचं पाकिट घ्यायला गेलेत, जे तुम्ही शाळेत घेऊन जाऊ शकाल। ओ वाव आई, आज तर चॉकलेट वाटायला खूपच मजा येईल। गट्टू चिंकी आपापसात बोलतच असतात तेवढ्यात बाबा तिथे येतात। त्यांच्या हातात कॅन्डीचे पॅकेट्स होते। माझ्या लाडक्या मुलांनो, हॅपी बर्थडे। आणि हे पहा तुमच्या कॅन्डीज। थँक्यू बाबा। हे तर काहीच नाही मुलांनो, तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुमचे मित्र बंटी, हरी आणि गुड्डीसाठी वेगळे चॉकलेट्स आणा म्हणून। हे बघा, मी तीही आणली आहेत सोबत। अरे वा, मला वाटलेलं तुम्ही विसराल, पण तुमच्या तर लक्षात होतं। गट्टू चिंकी दोघेही चॉकलेट्स पाहू लागतात, पण आई त्यांना अगोदर नाश्ता करायला लावते। नाश्ता झाल्यानंतर बाबा गट्टू चिंकीला शाळेत सोडून येतात। वर्गात गेल्यानंतर त्यांचे सगळे मित्र त्यांना शुभेच्छा देऊ लागतात। हॅपी बर्थडे गट्टू चिंकी। हो गट्टू चिंकी, हॅपी बर्थडे। थँक्यू हरी आणि गुड्डी। गट्टू चिंकी, माझ्याकडूनही हॅपी बर्थडे। थँक्यू बंटी। थँक्यू बंटी। तेवढ्यात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात आणि सगळी मुलं आपापल्या जागेवर जाऊन बसतात। अरे वा गट्टू चिंकी, आज तुमचा वाढदिवस आहे, खूप छान। थँक्यू मॅम। तर आता तुम्हाला चॉकलेट्स वाटायला जायचं असेल, हो ना? येस मॅम। मॅम, आम्ही मुख्याध्यापकांकडे चॉकलेट द्यायला जाऊ? हो हो, थांबा थोडं। सगळ्यात आधी वर्गातली मुलं गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतील आणि त्यांना बर्थडे विश करतील। सगळे मॅडमचं म्हणणं ऐकतात आणि सगळे गट्टू चिंकीसाठी टाळ्या वाजवतात। मग गट्टू चिंकी आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत प्रिन्सिपल मॅम कडे जातात आणि त्यांना कॅन्डीज देतात। हॅपी बर्थडे मुलांनो, आणि हे घ्या तुम्हा दोघांसाठी। प्रिन्सिपल मॅम गट्टू चिंकीला बर्थडे निमित्त छोटे छोटे बर्थडे कार्ड्स देतात। यानंतर गट्टू चिंकी आपले सगळे टीचर्स आणि आपल्या मित्रांना चॉकलेट्स वाटतात। सगळी मुलं एक एक करून गट्टू चिंकीला शुभेच्छा देत होते। बंटी, गुड्डी, हरी, हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल चॉकलेट। हो, तुम्ही आमचे सगळ्यात खास मित्र आहात ना, म्हणून। थँक्यू चिंकी आणि गट्टू। पण काय हरी? चिंकी, खरं तर आम्ही तिघजण आज संध्याकाळच्या पार्टीला नाही येऊ शकणार। काय? हे काय बोलतेस तू गुड्डी? गुड्डी बरोबर बोलतीये गट्टू चिंकी। आम्हाला तिघांना आज आमच्या आई बाबांसोबत बाहेर जायचंय, त्यामुळे आम्हाला नाही जमणार। हे ऐकून गट्टू चिंकी खूप उदास होऊन जातात। पण तुमच्या तिघांशिवाय तर मजाच नाही येणार। आम्ही तर थीम पार्टी सुद्धा ठेवली होती। सॉरी गट्टू चिंकी, पण चिंता करू नका, उद्या आम्ही तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट्स घेऊन येऊ। ठीक आहे बंटी। गुड्डी, हरी आणि बंटीचं हे बोलणं ऐकून गट्टू चिंकी नाराज होतात आणि दुःखी होऊन घरी येतात। घरी आई पार्टीची तयारी करत होती, पण त्यांना वैतागलेलं बघून आई म्हणते, काय झालं गट्टू चिंकी, तुम्ही इतके उदास का दिसताय? आई बघ ना, गुड्डी, हरी आणि बंटी आमच्या पार्टीला येऊ नाही शकणार आहे। हो नाही, आता तर पार्टीला अजिबात मजा नाही येणार। अरे असं नाही बोलायचं चिंकी, काही हरकत नाही। हरी, बंटी आणि गुड्डी नसेल येणार तर तुम्ही इतर मुलांसोबत एन्जॉय करा ना, आणि मी आणि बाबा सुद्धा आहेत ना, आपण सगळे मिळून खूप एन्जॉय करू। हो आई, ठीक आहे। आणि मुलांनो, मी तुमच्यासाठी सुपर हिरोचा कॉस्ट्युमही तयार केलाय। तुझ्यासाठी स्पायडरमॅनचा कॉस्ट्युम आणि चिंकी तुझ्यासाठी कॅप्टन मार्वलचा कॉस्ट्युम। अरे वा आई, खरंच? हो खरंच। मग आम्ही लगेच जाऊन कॉस्ट्युम बघतो आई। गट्टू चिंकी आपल्या खोलीत जाऊन आपले कॉस्ट्युम बघतात आणि ते त्यांना खूप आवडतात। आणि अशीच संध्याकाळ होते आणि गट्टू चिंकीची सुपरमॅन थीम पार्टी सुरू होते।
सगळी मुलं कुठल्या ना कुठल्या सुपर हिरोचे कॉस्ट्युम्स घालून आले होते. गट्टू चिंकीही आपल्या कॉस्ट्युममध्ये छान दिसत होते आणि तेवढ्यात डोअरबेल वाजते आणि गट्टू दरवाजा उघडायला जातो. सगळे तर आले, मग आता कोण आला असेल दारात? पण दरवाजा उघडताच गट्टूला खूप आनंद होतो. बाहेर कोणी दुसरं नाही तर बंटी, हरी आणि गुड्डी होते आणि तेही आपापल्या कॉस्ट्युम मध्ये. सरप्राईज! हरी, बंटी, गुड्डी, तुम्ही तिघं? सरप्राईज गट्टू. अरे शाळेत आम्ही तुझ्यासोबत सगळे प्रँक करत होतो. तेवढ्यात तिथे चिंकीही येते. काय प्रँक? हो चिंकी, असं होऊ शकतं की आम्ही आमच्या बेस्ट फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला येणार नाहीत. आम्ही फक्त मजा करत होतो. आणि हे घ्या, तुमच्या दोघांसाठी आमच्याकडनं गिफ्ट. थँक्यू गुड्डी, हरी आणि बंटी. गिफ्टसाठी सुद्धा आणि पार्टीत येण्यासाठी सुद्धा. आता तर पार्टीला खूप मजा येईल. हो हो, चला चला सगळे आत जाऊ. आता खूप मजा करू. मग गट्टू चिंकी मिळून आपल्या वाढदिवसाचा केक कापतात आणि सगळे मिळून खूप डान्स आणि एन्जॉय करतात. तेवढ्यात तिथे आई येते आणि सगळ्या मुलांना म्हणते, मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी 2 खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ते काय आई? बघा, माझ्याकडे काय आहे? एक मोठा बाउल. त्यामध्ये खूप चिठ्ठ्या आहेत. तुम्ही सगळे आळीपाळीने ह्या चिठ्ठ्या काढा आणि ज्याच्या चिठ्ठीमध्ये जे लिहिलं असेल त्याला ते करावं लागेल. या तर खूप मजा येईल आई. आधी मी करणार. बरं ठीक आहे गट्टू, हे घे. गट्टू चिठ्ठी काढतो. त्यामध्ये डान्स लिहून येते. गट्टू डान्स करतो आणि एक एक जण आपापल्या पद्धतीने चिठ्ठ्या काढतो. कुणाला आपल्या आईची ऍक्टिंग करायची होती तर कुणाला गाणं गायचं होतं. अशा प्रकारे सगळी मुलं ते गेम्स एन्जॉय करतात. पण तेवढ्यात बाबा तिथे येतात आणि सगळ्या मुलांना म्हणतात, मुलांनो, हे पहा, माझ्या हातात काय आहे? काका, ह्या तर खूप कुंड्या आहेत आणि सोबत छोटी झाडंही. हो गुड्डी बेटा, आज आपण सगळे या कुंड्यात झाडं लावणार आहोत आणि पुढच्या वर्षी गट्टू चिंकीच्या वाढदिवसापर्यंत ही झाडंही वाढतील आणि या छान छान फुलंही येतील. ह्या तर खूप मजा येईल बाबा. वाव! मग वेळ कशाला घालवायचा गट्टू? आपण सगळे मिळून झाडं लावूया. सगळी मुलं झाडं लावतात आणि ते जाऊन बाल्कनी सजवतात. अशा प्रकारे गट्टू चिंकीची बर्थडे पार्टी पूर्ण होते आणि त्यांना खूप मजा येते. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.